नमस्कार, मी अपर्णा आईज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज ना काहीतरी वेगळं खायचा मूड होता. वन पॉट मील पण बनवायचं होतं, कमी वेळेतही बनवायचं होतं. तर मी व्हाईट पास्ता बनवायचं ठरवलं. चला जाऊयात किचनमध्ये. पास्त्यासाठी लाल, हिरवी, पिवळी शिमला मिरची आणि गाजर असं चिरून घेतलं. एका कुकरमध्ये बटर घालतोय आपण. बटर जरासं मेल्ट झालं की आलं लसूण पेस्ट घालायची. आलं लसूण पेस्ट बदामी रंगावर आली ना की लगेचच आपल्याला चिरलेल्या भाज्या घालायच्या. तुम्ही यामध्ये ब्रोकोली वगैरे पण ॲड करू शकता. आता या भाज्या आपल्याला मस्तपैकी परतवून घ्यायच्या आहेत आणि मग घालायचे मक्याचे दाणे. अगदी सोप्या पद्धतीने आज आपण व्हाईट पास्ता बनवतोय आणि तोही कुकरमध्ये. अनेक भांड्यांचा वापर न करता एका कुकरमध्ये आज आपण पास्ता बनवतोय. चला, तुमच्याशी बोलता बोलता भाज्या परतवून झाल्यात. आता ह्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे. क्वांटिटीसाठी डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. छान मिक्स करून घ्यायचं. पास्ता बनवायची ही देसी पद्धत तुम्हाला कशी वाटते हे मला सांगा बरं का. इथे आपण पास्ता घेतलाय, तो पाण्यातून काढून घ्यायचा, म्हणजे धुवून घ्यायचा थोडासा, आणि ह्या कुकरमध्ये आपल्याला पास्ता घालायचा. ॲक्च्युली ती क्लिप डिलीट झाली आहे, पण मी पास्ता कुकरमध्ये घातलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. नो तामझाम रेसिपी. मी हलवते त्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की मी किती दूध घातलं आहे. आता ना काळी मिरी जरा कुटून घेऊयात. इतकी मिरे पावडर मला लागणार नाही आहे, पण मी कुटण्यासाठी म्हणून जरा जास्त मिरे घालून घेते. परफेक्ट. मिरी पूड तयार. हे करेपर्यंत आपल्या पास्त्याला इकडे उकळी आलेली आहे. तर तुम्हाला वाटेल की अरे पण हा क्रीमी कसा बनेल आपला पास्ता, तर पुढे तुम्हाला ते दिसणारच आहे. मिरे तसे उष्ण असतात बरं का, त्यामुळे मिरी पूड ही जपून घालायची आहे. आता चक्क कुकरचं झाकण बंद करायचं आणि 3 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 3 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण व्हाईट सॉस तयार करून घेऊया. एका मिक्सरच्या भांड्यात पनीरचे तुकडे करून घातलेत आपण. तिकडे पास्त्याच्या कुकरच्या 3 शिट्ट्या पण झाल्या आहेत. आता दूध घालूयात. चीज स्लाइस घालणार आहे मी. तुमच्याकडे क्यूब्स असतील तर तुम्ही क्यूब्स पण वापरू शकता. हे छान मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि मस्त छान पेस्ट झाली आहे बघा, स्मूथ. हा आपला व्हाईट सॉस आहे बरं का. कुकरचं झाकण उघडून आपण व्हाईट सॉस ॲड केलं आहे. व्हाईट सॉससाठी आपण मैद्याचा किंवा कॉर्नफ्लोअरचा अजिबात उपयोग केलेला नाही आहे आणि तरीही आपला व्हाईट सॉस हा अप्रतिम चवीचा झाला आहे. म्हणजेच आपण हेल्दी ट्विस्ट दिला आहे पास्त्याला. इतका अफलातून क्रीमी बनतो ना हा पास्ता. हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पुन्हा आपल्याला दुधाचाच वापर करायचा आहे बरं का. पास्त्याचं टेक्स्चर तुम्हाला कसं हवं आहे, किती दाटसर हवं आहे, त्याप्रमाणे आपल्याला दूध घालायचं आहे. परफेक्ट. मिक्सरच्या भांड्याला थोडंसं क्रीम बाकी होतं, तर मी थोडंसं पाणी घालून ते काढून घेतलं आणि अजून थोडंसं दूध घातलं आहे. व्हाईट सॉस आपण मुद्दाम कुकर थंड झाल्यावर, गार झाल्यावर मग घातलं आहे. आधीच जर घातलं ना तर एखाद्या वेळेस मीठ टाकतो ना आपण, त्यामुळे हे जे क्रीम आहे हे फुटण्याची दाट शक्यता असते. नाईस कलर, नाईस कन्सिस्टन्सी अँड नाईस टेस्ट ऑल्सो. अतिशय अप्रतिम अशा चवीचा आपला पास्ता तयार झाला आहे. अजून चीझी करण्यासाठी एक चीज स्लाइस ॲड केली आहे. त्यावरती चिली फ्लेक्स, त्याच्यानंतर मिक्स्ड हर्ब्स. दॅट्स इट. तुम्ही ओरिगॅनो वगैरे पण घालू शकता. पार्सले नव्हतं त्याच्यामुळे आपली थोडीशी कोथिंबीर मी याच्यात घातली आहे, मध्येच हिरवा रंग दिसावा म्हणून. दॅट्स इट. पास्ता रेडी. हर्ब्स आणि चिली फ्लेक्स घातल्यावर पास्ता छानपैकी मिक्स करून घ्यायचा आणि मस्तपैकी सर्व करायचा. कमाल झाला आहे पास्ता आणि आपण तो गार्लिक ब्रेड बरोबर सर्व करणार आहोत. प्रमाणासाठी डिस्क्रिप्शन नक्की चेक करा आणि पास्ता नक्की बनवा. तुम्हाला सांगू, गार्लिक ब्रेडसुद्धा कमाल चवीचा लागतोय. एन्जॉय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी आपण कमी साहित्यात बनवली आणि एका पॉटमध्ये म्हणजे कुकरमध्ये आपण चक्क व्हाईट पास्ता आज बनवलेला आहे.
मस्त क्रीमी असा पास्ता तयार झाला होता. पास्त्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक्स द्यायला अजिबात विसरू नका. आणि हो, आपलं चॅनल अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब, बेल आयकॉन आणि ऑल असं क्लिक करायचं आहे, म्हणजेच नवीन येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा आणि पाहत रहा आईचे किचन. बाय बाय.